वाईकरांना उष्णतेपासून दिलासा तर मिळाला, बळीराजा सुखावला, पण पहिल्याच दमदार पावसानं वाई नगरपालिकेच्या विकासाच्या दाव्यांचे चक्क धिंडवडे काढले आहेत. होय, जो रस्ता चकाचक असल्याचा दावा पालिका करत होती, तो मुख्य रस्ता पहिल्याच पावसात चक्क नदी बनलाय. वाईतील ग्रामीण रुग्णालय ते किसनवीर चौक म्हणजेच गुलाबराव खामकर पथ या मुख्य रस्त्याला आज नदीचे स्वरूप आले होते. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग इतका होता की वाहन चालक आणि पादचाऱ्यांचे अतोनात हाल झाले. कोट्यावधी रुपये खर्च करून पालिकेनं बंदिस्त गटारे आणि रस्ते तर चकाचक केले, पण या पावसाच्या पाण्याचा निचरा होणार कसा, याचं कोणतंही नियोजन पालिकेला करता आलेलं नाही. आता वाईतील चौकाचौकात एकच संतप्त सवाल विचारला जातोय. फक्त बंदिस्त गटारे आणि रस्ते बांधणे म्हणजेच विकास का? आज तर ही फक्त सुरुवात आहे. जर पाऊस आणखी वाढला तर हे पाणी थेट लोकांच्या घरात शिरणार, अशी भीती आता वाईकरांना सतावते आहे. विशेष म्हणजे 25 जून रोजी झालेल्या पालिकेच्या सभेमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. जर पालिकेचे अधिकारी स्वतः नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनाच दाद देत नसतील, तर सामान्य जनतेनं दाद मागायची कुणाकडे? एसी केबिनमध्ये बसून विकासाचे कागदी घोडे नाचवणाऱ्या या अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना सामान्य जनतेच्या हालाशी काहीही देणं घेणं उरलेलं नाही, असंच चित्र सध्या दिसतंय. ज्या वाईकरांच्या जीवावर निवडणुका जिंकल्या, त्यांना साध्या मूलभूत सुविधाही देता येत नसतील, तर लोकप्रतिनिधींनी तात्काळ राजीनामे द्यावेत, अशी संतप्त मागणी आता वाईकरांमधून होतीये. अधिकाऱ्यांनी आता तरी जमिनीवर उतरावं आणि यावर तातडीनं उपाययोजना करावी. अन्यथा वाईकर जनता पालिकेला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.